दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात असती तर अजितदादा बोलले असते. विलीनीकरणाचा निर्णय भाजपला सांगितल्याशिवाय झाला नसता. विलीनीकरणावर फडणवीसांचं वक्तव्य. विलीनीकरणाची चर्चा झालेली. अजित पवार एकटेच चर्चेला यायचे. त्यांनी आमच्या समोर तटकरेंना फोन केलेला. फडणवीसांच्या वक्तव्यानंतर शशिकांत शिंदेंचा गौप्यस्फोट. ते लय दिवस तिकडे बसणार नाही. थोडे दिवसात बाबा ते भाजपमध्ये येतील. ते वाट बघायला लागले उडी कवा मारायची. सांगलीतल्या प्रचार सभेतून नाव न घेता खोतांचा जयंत पाटलांना टोला. मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग. भाजपकडून स्वतंत्र तर शिवसेना आणि राष्ट्रवादी उद्या एकत्रित स्थापन करणार. सांगलीतल्या टिळक चौक परिसरामध्ये भरधाव कार गर्दीत घुसली. 2 ते 3 जण गंभीर जखमी. संतप्त जमावाकडून कारची तोडफोड. T20 वर्ल्ड कपमध्ये भारतासोबत खेळण्यास पाकिस्तानचा नकार. पीसीबी सोबतच्या बैठकीनंतर पाकिस्तान सरकारचा निर्णय. यंदाच्या बजेटमधून सर्वसामान्य करदात्यांना कोणताही दिलासा नाही. अर्थसंकल्पात इन्कम टॅक्समध्ये कोणताही बदल नसल्यानं सर्वसामान्यांची निराशा. अघोषित संपत्तीची मर्यादा 1 कोटींपर्यंत असणार. अघोषित संपत्तीवर कर भरण्याची तरतूद. छोट्या करचोरी प्रकरणामध्ये शिक्षा नाही, दंड होणार. रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबाराचं सीसीटीव्ही समोर. गोळीबार प्रकरणी पुण्यातून 4घांना अटक. गोळीबाराची जबाबदारी बिश्नोई गँगनं स्वीकारली.